राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली। या यादीत एकूण 22 उमेदवारांची नावे असून बीड, परांडा, गंगापूर, फलटण यांसारख्या मतदारसंघांचा यात समावेश आहे। पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर आता आज दुसऱ्या यादीत आणखी 22 जणांची नावे जाहीर करून पवारांनी आतापर्यंत एकूण 67 उमेदवारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले। शरद पवारांनी आज जी 22 नावे जाहीर केली त्यातील कोणत्या नेत्यांना विजयाचा गुलाल लागेल आणि कोणाची आमदारकी डेंजर झोन मध्ये आहे हे आज आपण सविस्तर पाहूया। हॅलो, हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। सतीश चव्हाण त्यांना गंगापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली। या ठिकाणी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचं आव्हान सतीश चव्हाण यांच्या समोर असेल। सलग 3 वेळा विजय मिळवल्यामुळे प्रशांत बंब यांच्यात आत्मविश्वास असला तरी सतीश चव्हाण हे सुद्धा काही कच्च्या गुरूचे चेले नाहीयेत। गंगापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला जाताच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी दादा गटातून साहेबांच्या पक्षात प्रवेश केला। सतीश चव्हाण यांनी गंगापूर मतदारसंघात 2 वर्षांपासून तयारी केली असं देखील बोललं जातंय। निवडणूक जाहीर होताच त्यांनी महायुतीच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि पक्षातून त्यांची तडकाफडकी झालेली हकालपट्टी हा काही केवळ योगायोग नाहीये। त्यामुळे फुल तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सतीश चव्हाण विजयाचा गुलाल कपाळाला लावतील असं सध्या बोललं जातंय। यातलं दुसरं नाव आहे सतीश अण्णा पाटील। येरवंडल विधानसभा मतदारसंघातून त्यांचं नाव जाहीर झालं असून त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे अमोल पाटील यांचं आव्हान आहे। या ठिकाणी स्थानिक समीकरण पाहता सतीश पाटील यांचा विजय हा निश्चित मानला जातोय। तिसरं नाव आहे राहुल मोटे यांचं। त्यांना परांडा मतदारसंघातून शरद पवार गटाने तिकीट दिलं असून 2004, 2009 आणि 2014 अशी सलग 3 वेळा त्यांनी परांडा मतदारसंघाची आमदारकी भूषवली। 2019च्या निवडणुकीत मात्र त्यांना तानाजी सावंत यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला होता। आता पुन्हा एकदा परांडा मतदारसंघात तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे असा सामना पाहायला मिळतोय। तानाजी सावंत यांच्याबद्दल जनतेची असलेली नाराजी पाहता राहुल मोटे पुन्हा एकदा आमदार होतील असं सध्या बोललं जातंय। चौथं नाव आहे पांडुरंग बरोरा। ते शहापूर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील। पांडुरंग बरोरा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेवर गेले होते। त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर पुन्हा त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या विरोधात महायुतीकडून कोण हे अजून तरी काही जाहीर झालेलं नाहीये। पाचवं नाव आहे संदीप क्षीरसागर। संदीप क्षीरसागर हे बीडचे विद्यमान आमदार असून शरद पवारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकलाय। संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात महायुतीनं अद्यापही कोणी उमेदवार दिलेला नसला तरी संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ डॉक्टर योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय। मात्र समोर कोणीही असला तरी संदीप क्षीरसागर बीडचं मैदान वनवे मारतील असं इथं सध्याचं चित्र आहे। 6वं नाव आहे मयुरा काळे। त्यांना आर्वी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली असून त्या वर्ध्याचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी आहेत। तर दुसरीकडे महायुतीमध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांनी अद्याप उघडपणे उमेदवारी मागितली नसली तरी भाजपच्या अंतर्गत गोटात आणि आर्वीकरांमध्ये त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे। त्यामुळे विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्या उमेदवारीवरच अनिश्चिततेचं सावट दिसतंय। यानंतर 7वं नाव आहे ते दीपिका चव्हाण यांचं। त्यांना बागलान मतदारसंघातून शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे। या ठिकाणी भाजपचे दिलीप बोरसे हे विद्यमान आमदार आहेत। बागलान हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना बागलान मतदारसंघातून आघाडी सुद्धा मिळालेली होती। मात्र आदिवासी भागात भाजपला मतं काही मिळाली नाहीत। त्यामुळे दिलीप बोरसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। 8वं नाव आहे माणिकराव शिंदे यांचं। त्यांना येवला मतदारसंघातून तिकीट देण्यात आले। त्यांच्या विरोधात छगन भुजबळ यांचं आव्हान असेल। जिल्हा बँकेच्या माध्यमातून माणिकराव शिंदे यांनी काम उभं केलं असून त्यांच्या मागे मराठा समाजाची ताकद असल्याचं बोललं जातंय। दुसरीकडे भुजबळ यांनी जरांगे पाटलांना विरोध केल्यानं मराठा समाजात नाराजी आहे। मराठा आरक्षण, कांदा प्रश्न आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा विरोध या कारणांमुळे छगन भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक नक्कीच आव्हानात्मक आहे।
अशा वेळी माणिकराव शिंदे यांच्याकडे इतिहास रचण्याची चांगली संधी आहे। 9वं नाव आहे उदय सांगळे यांचं। त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। सध्या सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे असून ते अजित पवार गटात आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दादांच्या आमदाराला पराभवाचं पाणी पाजण्यासाठी शरद पवारांनी उदय सांगळे यांना तिकीट दिले। उदय सांगळे यांच्या उमेदवारीतून शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी मतांची मोड बांधण्याचं नियोजन केलेलं दिसतंय। लोकसभा निवडणुकीत नाशिक मधून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर मधून सर्वाधिक म्हणजे सुमारे 1.25 लाखाचं मताधिक्य घेतलं होतं, त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही जागा सुरक्षित मानली जाते। 10वं नाव आहे ते सुनीता चारोस्कर। त्यांना दिंडोरी मधून उमेदवारी देण्यात आली असून या मतदारसंघात नरहरी झिरवाळ हे विद्यमान आमदार असून ते सध्या दादा गटात आहेत। या ठिकाणी झिरवाळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळेल असं बोललं जात होतं, मात्र शरद पवारांनी सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी देत सस्पेन्स इथं संपवलाय। लोकसभेत या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक 82,308 मतांची आघाडी मिळाल्यानं महाविकास आघाडीच्या आशा आता इथं पल्लवित झाल्यात। पुढचं नाव आहे ते म्हणजे गणेश गीते यांचं। त्यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं असून या ठिकाणी सध्या भाजपचे राहुल ढिकले हे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात राहुल ढिकले विरुद्ध गणेश गीते अशी लढत पाहायला मिळणार असून या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पुढचं नाव आहे ओमी कलानी। त्यांना उल्हासनगर मतदारसंघातून शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। ओमी कलानी हे पप्पू कलानी यांचे सुपुत्र आहेत। सध्या भाजप नेते कुमार आयलानी हे उल्हासनगरचे विद्यमान आमदार आहेत, मात्र पप्पू कलानी यांची मतदारसंघातील ताकद पाहता उल्हासनगरमध्ये काटेकी टक्कर ही आपल्याला नक्की पाहायला मिळेल। पुढचं नाव आहे ते सत्यजित शेरकर। त्यांना जुन्नर विधानसभेचं तिकीट देण्यात आलं असून जुन्नर मध्ये अतुल बेनके हे विद्यमान आमदार असून ते दादा गटात आहेत। त्यांच्या विरोधात सत्यशील शेरकर यांना तिकीट देऊन शरद पवारांनी मोठा डाव टाकलाय। सत्यशील शेरकर हे खरं तर काँग्रेसचे नेते, मात्र जुन्नरची जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर त्यांनी पवार गटातून विधानसभा लढवण्याचं ठरवलंय। सत्यशील शेरकर हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत, त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव पाहायला मिळतो। यानंतर सुलक्षणा शिलवंत यांना शरद पवारांनी पिंपरी विधानसभेतून तिकीट दिले। पिंपरी मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। अण्णा बनसोडे हे पिंपरीचे विद्यमान आमदार असून यंदाही ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आता त्यांच्या समोर सुलक्षणा शिलवंत यांचं आव्हान असेल। पुढचं नाव आहे ते म्हणजे सचिन दोडके। त्यांना खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली आहे। भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात गेल्या वेळी सचिन दोडके यांचा निसटता पराभव झाला होता। यावेळी पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली असून मात्र आता या मतदारसंघात इच्छुक असलेले नेते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे मतविभाजनाचा फटका सचिन दोडके यांना बसण्याची शक्यता आहे। यानंतर पर्वती मतदारसंघातून अश्विनीताई कदम यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे। माधुरी मिसाळ या भाजपकडून सलग 3 टर्म पर्वती मतदारसंघाच्या आमदार राहिल्यात। त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या अश्विनी कदम यांचं आव्हान आहे। असं असलं तरीही अश्विनी कदम यांच्यापेक्षाही मोठं आव्हान माधुरी मिसाळ यांना पक्षांतर्गतच असल्याचं बोललं जातंय। महापालिकेतील भाजपचे गटनेते श्रीनाथ भीमाले आणि भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी उमेदवारीसाठी मोठी फिल्डिंग लावलेली होती, तरीही माधुरी मिसाळ यांनाच भाजपनं तिकीट दिल्यानं पर्वतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वाढली। पुढचं नाव आहे ते म्हणजे अमित भांगरे यांचं। अमित भांगरे हे दिवंगत नेते अशोक भांगरे यांचे सुपुत्र आहेत। अशोक भांगरे यांनी अकोल्यातून तब्बल 6 वेळा विधानसभा लढवली, मात्र त्यांचं आमदारकीचं स्वप्न काही पूर्ण झालेलं नाही। आता वडिलांचं स्वप्न मुलगा पूर्ण करणार का ते पाहायला हवं। दुसरीकडे अजितदादा गटाचे किरण लहामटे हे अकोल्याचे विद्यमान आमदार आहेत। त्यांना त्यांची जागा दाखवणार असा इशारा याआधी शरद पवारांनी दिलेला होता, त्यामुळे अकोल्यात यंदा काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। यानंतर अहिल्यानगर शहर मधून अभिषेक कळमकर हे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अहमदनगर शहर मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात जर आला तर राष्ट्रवादीकडे आला तर या पक्षाचा उमेदवार अभिषेक कळमकर हेच असतील असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच सांगितलेलं होतं। सध्या अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत। दुसरीकडे शिवसेनेतून शरद पवारांची तुतारी हाती घेणारे अभिषेक कळमकर तसे मूळ राष्ट्रवादीचेच। त्यांचे काका माजी आमदार दादा कळमकर हे शरद पवारांचे अत्यंत कडवे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात।
2019ला अभिषेक राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेसाठी इच्छुक होते, मात्र जगताप आणि कळमकर यांच्यात राजकीय खटके उडाल्यानं तेव्हा त्यांनी तडकाफडकी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीत जगताप अजितदादा गटात गेल्यानं शरद पवार गटातील स्पेस भरून काढण्यासाठी कळमकर यांनी जयंत पाटलांच्या हातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे घड्याळ विरुद्ध तुतारी असा हाय व्होल्टेज सामना अहिल्यानगरमध्ये आपल्याला नक्की बघायला मिळेल. त्यानंतर माळशिरस मतदारसंघातून उत्तमराव जानकर यांना शरद पवारांनी तिकीट दिलंय. उत्तम जानकर हे धनगर समाजाचे नेते असून आक्रमक स्वभावाचे आहेत. आपल्या भाषणातून ते नेहमी विरोधकांना घायल सुद्धा करत असतात. नुकत्याच पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यात उत्तम जानकर यांचा सिंहाचा वाटा राहिलाय. दुसरीकडे महायुतीनं अजूनही माळशिरसमध्ये आपला उमेदवार जाहीर केलेला नाहीये. मात्र तरीही उत्तम जानकर यांचा विजय इथं निश्चितच मानला जातोय. यानंतर फलटण मधून दीपक चव्हाण यांच्या हाती शरद पवारांनी तुतारी दिली आहे. दीपक चव्हाण हे रामराजे समर्थक असून 3 वेळा त्यांनी फलटणची आमदारकी भूषवली. दादा गटात असलेल्या दीपक चव्हाणांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत उमेदवारी पटकावली. त्यानंतर त्यांच्या समोर महायुतीनं अजूनही कोणीही उमेदवार दिलेला नसला तरी कोणत्याही परिस्थितीत दीपक चव्हाण हेच फलटणचे पुन्हा एकदा आमदार होतील असं म्हटलं जातंय. यानंतर चंदगडमधून नंदिनीताई बाबुळकर कुपेकर यांना शरद पवारांनी तिकीट दिलंय. गेल्या काही दिवसांपासून चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये नंदिनी बाबुळकर यांच्या उमेदवारीवरूनच चांगलाच वाद रंगला होता. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परस्पर मेळावा घेत नंदिनी बाबुळकर यांच्या उमेदवाराला इथं विरोध केला होता. त्यामुळे पहिल्या यादीमध्ये नंदिनी बाबुळकर यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नव्हतं. मात्र आता दुसऱ्या यादीमध्ये त्यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. बाकी यापैकी तुतारीच्या कोणकोणत्या उमेदवारांना आमदारकीचा गुलाल लागेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.